नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे सीसॉच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आपल्या स्पर्धायन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण एमपीएससीचे पीवायक्यूज डिस्कस करत आहोत आणि यास तुमचा जो प्रतिसाद आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या व्हिडिओजला तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हे शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील लाभ होईल. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. एसटीआय प्रिलिम्स 2011 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न आहे, गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला? ऑप्शन्स आहेत मानवतावाद, बुद्धिप्रामाण्यवाद, समाजवाद आणि सर्वंकषवाद. ओके, याला इंग्लिशमध्ये टोटॅलिटॅरियनिझम, ओके, सोशलिझम, बुद्धिप्रमाणवाद याला आपण रॅशनलिझम असं आपण म्हणतो आणि मानवतावाद म्हणजे ह्युमॅनिझम. यापैकी कोणत्या तत्वांचा त्यांनी पुरस्कार केला, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. त्याच्यापैकी सर्वंकषवाद आहे, ज्याला आपण टोटॅलिटॅरियनिझम असं आपण म्हणतो. लक्षात घ्या, टोटॅलिटॅरियनिझम हे एक राजकीय स्वरूपाची विचारसरणी आहे. हा पॉईंट तुम्ही समजून घ्या. टोटॅलिटॅरियनिझम ही एक राजकीय स्वरूपाची विचारसरणी आहे आणि यामध्ये काय सांगितलं जातं की जो कोणी नेता असतो, सर्वोच्च नेता असतो, जे कोणी सर्वोच्च सत्ता असते, त्याच्या हाती सगळं काही एकवटलं जाणं. मग राजकीय नियंत्रण, सामाजिक नियंत्रण, धार्मिक नियंत्रण, आर्थिक नियंत्रण, सगळं काही ओके त्या राजकीय सत्तेच्या शीर्षस्थानी बसलेल्या व्यक्तीच्या हाती एकवटलं गेलं पाहिजे आणि त्यातूनच मग एक प्रभावशाली, ओके, एफिशियंट अशा प्रकारची व्यवस्था उभी राहू शकते, कार्यक्षम अशा प्रकारची व्यवस्था उभी राहू शकते. अशा प्रकारची संकल्पना म्हणजेच सर्वंकषवाद, म्हणजेच टोटॅलिटॅरियनिझम आहे. लक्षात घ्या. ही विचारसरणी आपल्याला कधी दिसते? ही विचारसरणी आपल्याला 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये, जेव्हा जर्मनीमध्ये हिटलरचा राईज झाला होता, नाझी विचारसरणीचा राईज झाला होता, इटलीमध्ये मुसोलिनीचा म्हणजे फासीवादी विचारसरणीचा जेव्हा राईज झाला होता, तेव्हा त्या विचारसरणी या सर्वंकषवादी आहेत, हे लक्षात घ्या. ओके, मग त्या काळामध्ये आगरकर नव्हतेच, त्याच्यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट होतो. सर्वंकषवाद हे 20व्या शतकामधले राजकीय स्वरूपाचे सिद्धांत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की गोपाळ गणेश आगरकर, ओके, हे जे होते हे सामाजिक विचारांचे, ओके, नेतृत्व होतं किंवा त्यांनी सामाजिक विचारांचे सुधारक किंवा सामाजिक सुधारक होते. त्यांचं नेतृत्व हे प्रामुख्याने सामाजिक प्रकारच्या चळवळीमधलं होतं आगरकरांचं. त्याच्यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट होतो. समाजवाद ही जी विचारसरणी ती प्रामुख्याने आर्थिक आणि राजकीय अशा स्वरूपाची, ऑफकोर्स त्याचे सामाजिक इम्प्लिकेशन्स आहेतच, परंतु की त्या काळामधली नुकतीच नव्याने उदयाला येणारी विचारसरणी होती. कार्ल मार्क्सने जे काही विचार मांडले त्याच्यातून समाजवादाचा विचार पुढे आला होता, परंतु त्यावेळेला भारतामध्ये त्या विचारांचा तेवढा पुरस्कार नव्हता. आणि पुन्हा जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या समाजवाद हा जो विचारसरणी आहे, ओके, त्याचं, ओके, जे इम्पॅक्ट आपण ज्याला म्हणूया, त्याचा जो कार्यक्षेत्र आहे त्या प्रामुख्याने आर्थिक आणि राजकीय अशा स्वरूपाचं असल्यामुळं ते सुद्धा या ठिकाणी लागू होणार नाही. हा, एवढं नक्की की मानवतावाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद, ओके, ह्या अधिकच्या काळापासूनच्या विचारसरणी होत्या आणि आगरकर निश्चितच, ओके, त्या विचारसरणीच्या पाठीशी उभे राहिले होते. मात्र त्याच्यातलं कोणतं महत्वाचं आहे इथे लक्षात घ्या की मानवतावाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद, आता हे तर दोन एलिमिनेट झालेले आहेत. पटतंय की नाही तुम्हाला? ओके, ह्या दोन, ओके, ऑप्शन्स आपण इथे केलं एलिमिनेट, राईट? येस. आता मानवतावाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद यांच्याबद्दल आपण बोलूयात. मानवतावाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद ह्या ज्या विचारसरणी आहेत, या युरोपीय प्रबोधनाच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या विचारसरणी आहेत. हे युरोपियन, लक्षात घ्या की युरोपीय प्रबोधन आपण ज्याला म्हणतो, युरोपीय प्रबोधनाची ही उत्पादने आहेत किंवा युरोपीय प्रबोधनातून, ओके, निर्माण झालेल्या विचारसरणी आहेत, राईट? यस. तर हे समजून घ्या. ह्युमॅनिझम आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर इंटलेक्च्युअलिझम किंवा रॅशनलिझम आपण ज्याला म्हणतो, बुद्धिप्रामाण्यवाद, ओके, रिझन, ओके, प्रत्येक गोष्टीला, ओके, कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं, ओके, काय म्हणू आपण त्याला, की कारण असलं पाहिजे, तर्क असलं पाहिजे, तर्काला बुद्धीला पटेल त्याच गोष्टी स्वीकारायच्या, अशी ही विचारसरणी बुद्धिप्रामाण्यवाद. मानवतावादाची विचारसरणी काय सांगते की भूतदया आपण ज्याला म्हणतो, माणसाला माणूस म्हणून वागवलं गेलं पाहिजे, सर्व माणसांशी चांगलं वागलं पाहिजे. कारण, ओके, युरोपीय प्रबोधनाच्या काळामध्ये, ओके, सगळं काही युद्धमग्न अशा प्रकारचा समाज होता आणि त्यामुळं, ओके, सामाजिक, राजकीय, आर्थिक स्वरूपाचा अन्याय मोठ्या प्रमाणामध्ये होत होता आणि म्हणून मानवांमधली, ओके, लक्षात घ्या की जी समता होती किंवा त्यांचं जे, ओके, त्यांची जी स्थिती होती ती कुठेतरी बिघडत चालली होती. म्हणून युरोपीय समाज हा एक प्रकारचा मध्ययुगीन समाज म्हणून ओळखला जात होता. म्हणून मानवतावादी विचारसरणीने त्याला आव्हान दिलं आणि माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची वृत्ती, ओके, या विचारसरणीनं, ओके, प्रमोट केली होती. परंतु आता आगरकरांनी ज्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, ओके, ते म्हणजे महाराष्ट्रामधल्या, भारतामधल्या सामाजिक प्रकारच्या सुधारणा, सामाजिक सुधारणा, बरोबर की नाही? मग आपण काय बघतो, आपल्या देशामधल्या समाज सुधारणांचा जर आपण विचार केला तर त्यावेळेसची जी काही परिस्थिती होते आपल्या देशामधली, मी ते सामाजिक स्थिती असं म्हणतो, तत्कालीन सामाजिक स्थितीचा जर आपण विचार केला, ओके, तत्कालीन सामाजिक स्थितीचा जर आपण विचार केला, सामाजिक स्थितीचा जर आपण विचार केला तर त्या काळामधल्या, ओके, लक्षात घ्या की प्रथा, ओके, परंपरा,
त्या काळामधल्या प्रथा, परंपरा, पद्धती ज्या काही होत्या, त्या काय म्हणू आपण त्याला की पारंपरिक किंवा ज्याला आपण संकुचित कर्मठ अशा वृत्तीच्या होत्या. कर्मठ कर्मठ वृत्तीच्या होत्या. आणि त्याला बऱ्याचदा लक्षात की अशा बाबींचा आधार असायचा ज्या पूर्णपणे तर्कावर बसत नसत. लक्षात की केवळ धर्माला मान्य आहे म्हणून अमुक गोष्ट करायची, धर्माला मान्य नाही म्हणून अमुक गोष्ट करायची नाही. सोवळं ओवळं यासारख्या गोष्टी, अशा अनेक गोष्टी होत्या, अंधश्रद्धा होत्या, ज्या गोष्टी तर्काच्या कसोटीमध्ये बसत नसताना सुद्धा केवळ प्रथा, परंपरा, समाज मान्यता म्हणून त्या गोष्टी पाळल्या जात असत आणि समाज त्या चौकटीमध्ये अडकून राहिला होता. आणि असा हा समाज आता मागास बनत चालला होता आणि म्हणून वसाहतवादाच्या जोखडामध्ये तो समाज अडकलेला होता. मग ही समस्या ओळखण्याचं काम या महान समाज सुधारकांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये आगरकर हे प्रमुख आहेत, लक्षात घ्या. म्हणून आगरकरांचा प्रयत्न काय होता, आपल्या समाजाला आधुनिक बनवायचं, आपल्या समाजाला लक्षात घ्या की बुद्धिप्रामाण्यवादी बनवायचं, तर्कशुद्ध तर्कनिष्ठ बनवायचं. यासाठी आगरकरांनी काही विचार मांडले होते. या संदर्भामध्ये आगरकरांनी, लक्षात घ्या, आगरकरांनी सप्तसूत्री सांगितलेली आहे, हे लक्षात घ्या. सप्तसूत्री सांगितली. याच्यामध्ये कोणते कोणती सूत्र येतात, तर याच्यामध्ये येतं बुद्धिवाद. लक्षात घ्या की बुद्धिवाद म्हणजेच बुद्धीला जे पटेल तेच घ्यायचं. धर्मग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे, आपल्या वरिष्ठांनी सांगितलेलं आहे, किंवा काय म्हणू आपण त्याला की धार्मिक श्रेष्ठांनी सांगितलेलं आहे म्हणून पालन करायचं असं नाही. तर जे बुद्धीला पटेल, जे वस्तुनिष्ठ असेल, जे समोर दिसणारं असेल, त्यालाच महत्व द्यायचं. अशा प्रकारची विचारसरणी म्हणजे बुद्धिवाद आहे. यालाच बुद्धिप्रामाण्यवाद असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचा मुद्दा आहे व्यक्तिवादाचा मुद्दा. व्यक्तिवाद या शब्दाचा अर्थ काय आहे, तर त्या काळामध्ये समूहाच्या हितसंबंधांना महत्व दिलं जायचं आणि असं सांगितलं जायचं की व्यक्तीच्या हितापेक्षा समूहाचं हित अधिक महत्वाचं, म्हणून व्यक्तीनं स्वतःचं हित बाजूला ठेवायचं, समाजाच्या समूहाच्या हितासाठी स्वतःचं सॅक्रिफाईस केलं तरी सुद्धा ते वर्थ आहे, योग्य असं सांगणारी विचारसरणी होती. आणि त्यामुळं लक्षात घ्या की व्यक्तीला त्याच्या अधिकारांनुसार, त्याच्या इच्छेनुसार जगण्याची शक्यताच या प्रकारच्या समाजामध्ये नव्हती. आणि त्यामुळे व्यक्तींची प्रगती खुंटलेली होती. आणि व्यक्तींची प्रगती खुंटलेली असल्यामुळे समाज हा स्थितप्रज्ञ झाला होता, स्तब्ध झाला होता. आणि म्हणून लक्षात घ्या की एका नव्या विचारसरणीचा पुरस्कार केला गेला, त्याला इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे व्यक्तिवाद असं म्हटलं जातं. पुढची विचारसरणी आहे समता. साहजिकच प्रत्येक व्यक्तीला महत्व आलं, याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती हा इतर प्रत्येक व्यक्तीच्या तुलनेमध्ये समान आहे, म्हणून समता. स्वातंत्र्य, प्रत्येक व्यक्तीला आपापल्या इच्छेनुसार जगण्याचा अधिकार असला पाहिजे, स्वातंत्र्याची संकल्पना, लिबर्टीची संकल्पना. वैज्ञानिक दृष्टी, साहजिकच बुद्धीला जे पटेल ते घ्यायचं म्हटलं तर वैज्ञानिक दृष्टी आहे. जे दिसतंय त्याहीपेक्षा ते दिसतंय ते मान्य करायचं, जे आहे ते मान्य करायचं. फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून प्रथा, परंपरा, समजुती आहेत अशा चालू द्यायच्या नाहीत. ही वैज्ञानिक दृष्टिकोन झाला. इहवाद, इह म्हणजे भौतिक, पारलौकिक जगापेक्षा भौतिक जगामध्ये आपली प्रगती कशी होईल, आपलं भौतिक जीवन कसं संपन्न होईल, मटेरियल लाईफ आपलं कसं संपन्न होईल, आहे ते जीवन आपण किती चांगल्या पद्धतीने जगू शकू, याचा विचार म्हणजे इहवाद आहे. आणि आगरकरांनी या विचारसरणीचा पुरस्कार केला होता. आणि पुढचा आहे मानवतावाद. मानवतावाद म्हणजे ह्युमॅनिझम, मी आताच तुम्हाला एक्सप्लेन केलं. म्हणजे आता इथं बघा, आगरकरांनी सप्तसूत्रीचा जो अंगीकार केलेला आहे त्याच्यामध्ये बुद्धिवाद सुद्धा आहे आणि मानवतावाद सुद्धा आहे. आणि प्रश्न काय विचारलेला आहे, मानवतावाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद. मग आता कोणतं उत्तर घ्यायचं, झालं की ते कन्फ्युज. आणि मग त्यावेळेला जर ऑब्जेक्शन घेतलं असतं कदाचित एमपीएससी काय ऍक्शन घेतली असती, पण आता हे तुम्हाला आहे त्याच्यातून घ्यावं लागेल. मग त्यातल्या त्यात आगरकर अजून कशाचे जास्त अधिक पुरस्कर्ते होते, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, तर भारतीय सामाजिक स्थितीचा विचार जर केला तर बुद्धिप्रामाण्यवाद हे आगरकरांना फार जास्त महत्वाचं होतं. आणि म्हणून बुद्धिप्रामाण्यवाद हे या प्रश्नाचं उत्तर आहे, हे लक्षात घ्या. हा महत्वाचा मुद्दा आहे, बुद्धिप्रामाण्यवाद. पण आता तुम्ही एक वाक्य लक्षात ठेवायचं, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आगरकरांनी सप्तसूत्रीचा अवलंब केला, पुरस्कार केला. ती सप्तसूत्री म्हणजे बुद्धिवाद, व्यक्तिवाद, समता, स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टी, इहवाद आणि मानवतावाद. ह्या 7 मुद्द्यांचा पुरस्कार आगरकरांनी घेतला. यालाच आगरकरांची सप्तसूत्री असं आपण म्हणूयात. राईट. हे डिस्कशन कसं वाटलं त्याच्याबद्दल निश्चित आम्हाला तुम्ही कळवा. आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.